हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आखाड महिना संपत आलेला आहे. तर आखाड तुमच्या घरात तळला गेला की नाही अजून? कुणी कुणी काय काय पदार्थ तळलेले खाल्ले? कारण आषाढ महिना संपण्याआधी ही जी आत्ता कालची कालाष्टमी झाली ते अमावस्यापर्यंत आता 8 दिवस राहिलेले आहेत अगदी. यामध्ये तुम्ही कुळदेवी, कुलाचार जर अजून केला नसेल, सवासनं घातले नसतील, तुमच्या तिकडं ज्या पद्धती आहेत त्याप्रमाणे किंवा देवीला नैवेद्य अर्पण केले नसेल, हे सगळं राहिलं असेल कळत-नकळत चुकून, तर लगेचच या 8 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या. कारण काय आहे, या गोष्टींचं प्रत्येक आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये काही ना काही कारण जोडलं गेलेलं आहे. तर आखाड का तळला जातो, याचं आपण कारण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन साध्या सोप्या उपायांसहित आपण इथं चर्चा करत असतो आणि सणवार व्रतवैकल्यांची माहिती घेत असतो. सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंची जी माहिती आहे, नोटिफिकेशन आहे, तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता आखाड तळणं म्हणजे काय? तर आपण थोडक्यात बघतो की अनेक आपल्या सणवार व्रतवैकल्यांमध्ये आपल्या परंपरेनुसार हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक गोष्टी आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांनुसार घडवलेल्या आहेत किंवा सणवार तसे निर्माण केलेले आहेत ऋतूनुसार. यामध्ये थंडीत वगैरे संक्रांतीला आपण तिळगुळाचे लाडू बनवतो. पावसाळ्यात आपण सात्विक, साधे, पौष्टिक अन्न खातो, जास्त जड आहार घेत नाही. त्याचप्रमाणे आषाढ म्हणजे काय? तर मग या पावसाळ्यामध्ये आपण तळतो कशासाठी? तळलेले पदार्थ का खातो? तर आपल्या आहारात जो बदल आपण करतो यासाठी हे सण साजरे केले जातात. आषाढ महिना सुरू झाला की अनेक ठिकाणी मुलीला माहेरी आणले जाते. तिला गोड धोड व तळलेले अनेक वेगवेगळे पदार्थ बनवून प्रेमाने खाऊ घातले जातात. अनेक ठिकाणी उन्हाळ्यात बनवलेले पापड, कुरडया, लोणचे, सांडगे यांचे तळण काढले जाते व देवांना प्रथम नैवेद्य दाखवला जातो. तसेच जनावरांना देखील तळलेले पदार्थ, गोड पुऱ्या वगैरे असा नैवेद्य बनवून दाखवला जातो किंवा त्यांना खाऊ घातला जातो. गुलगुले बनवले जातात, गोड पुऱ्या, घाऱ्या बनवल्या जातात. काही ठिकाणी पुरणपोळ्या देखील बनवल्या जातात. अनेक ठिकाणी गव्हाच्या कापण्या बनवल्या जातात. आपल्या इकडे साध्या तर गव्हाच्या कापण्या वगैरे बनवतात. पण नेमकं तळलेलेच पदार्थ का खायचे? तर यामागं असं कारण आहे की पावसामुळे वातावरणातील दूषित जे घटक आहेत पाण्यात देखील मिक्स होतात, मिसळतात ते पाण्यात. मग अशा वेळेस हे विषाणू शरीरात राहून आजार पसरवू नये यासाठी हे तेलकट पदार्थ एका वंगणाप्रमाणे आपल्या शरीरात काम करतात आणि ही विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. याशिवाय बाहेरचा जो गारवा, थंडावा निर्माण झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये वात हा वाढलेला असतो. त्यामुळे आपल्या तळणीचे पदार्थ जेव्हा आपण खातो ते आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात. म्हणून ही प्रथा परंपरेनुसार सर्वांकडेच बघायला मिळते. आखाड महिन्यात सुवासिनींना बोलवले जाते. 7 सवासनं किंवा 9 सवासनं असे जेवायला घातले जातात. पुरणपोळी बनवली जाते. देवीचे नैवेद्य बनवून मंदिरामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी दिले जातात किंवा अर्पण केले जातात. प्रत्येक ठिकाणी नैवेद्याची वेगवेगळी पद्धत आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची रीतिरिवाज वेगळी आहे. त्याप्रमाणे तुम्हाला जे माहीत आहे त्याप्रकारे तुम्ही आखाड महिन्यामध्ये देवीची सेवा किंवा देवीची उपासना नक्की करा. नैवेद्य वगैरे अर्पण करा. याशिवाय तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता या 8 दिवसामध्ये. अगदी शक्य नाही झाले तर दुर्गा चालीसाचं पठण करा. दुर्गा कवच वाचा. दुर्गा सप्तशती पाठाचे पठण हे तुम्हाला खरंच खूप चांगले लाभदायक ठरते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.